हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा उमेदवारीच्या बदल्यात राहुल नार्वेकरांनी आमच्या विरोधात निकाल दिला। उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर गंभीर आरोप, तर नार्वेकर लबाड, ठाकरेंची नार्वेकरांवर सडकून टीका। भाजपकडून गोपीनाथ मुंडेंच्या मुलीचं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, मात्र युती तुटल्यानंतरही शिवसेनेने पंकजा मुंडेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, ठाकरेंचं वक्तव्य। उद्योग गुजरातला गेल्यावर गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का असं म्हणणाऱ्या फडणवीसांना गुजरातचे पाव उपमुख्यमंत्री म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 4 वाजता दिल्लीला रवाना होणार। बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार। जागा वाटपाबाबत महायुतीची आज रात्री दिल्लीमध्ये बैठक। अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेलही उपस्थित राहणार। भाजपनं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढाव्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला, 35 जागा मिळाव्यात। राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीमध्ये आग्रह। उद्धव ठाकरे यांनी घेतलेली शपथ खरी। पहिली 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री आणि पुढची 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असं ठरलं होतं। शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं वक्तव्य। गडकरींनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीतून निवडून आणू। उद्धव ठाकरे यांची गडकरींना खुली ऑफर, तर गडकरींच्या विरोधात आमच्याकडे तगडे उमेदवार, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ज्यांच्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय त्यांनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तींना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देणं। उपमुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंवर टीका। महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांच्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव पहिल्या क्रमांकावर असेल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। गडकरींसोबत कोणतीही चर्चा झाली नाही, मात्र भाजपचा कोणताही नेता मोदींना कंटाळून सोबत येत असेल तर स्वागतच। ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।